like, subscribe and get notified. Advocate Santosh Malvikar, who had recorded Goa police officials stationed at the Dodamar-Goa border allegedly accepting bribes, was summoned by the Panjim police on Thursday to submit proof and give his statement regarding the case. Speaking to the media, Malvikar stated that the police initially took money from him as a fine for not producing his driving license. He further alleged that the officers were harassing youth from Karnataka and extorting money from them. When the travelers refused to pay, the police allegedly began assaulting them, prompting Malvikar to record the incident. त्याच खाली साहेब पाठीमागे दिली पाठीमागे घेतली पाठीमागे पोलिसांनी पाठीमागे घेतली आसनोड्याला आज तू इकडे देतो काय नाही देत नाही मला बस असं एवढंच सांगतो आसनोड्याला घेतलेली तू तिकडे देत नाही बरं नाही देत डबल होत इकडे देत नाही तू तुम्ही म्हटलं का तिथे एकच सांगितलं तू इकडे देत नाही मला एवढंच सांग म्हणजे मग गाडी सुटतो तुझे आवश्यकता पण नाही मॉर्निंगला देतो 5ला 5ला देतो ते मला लागत नाही काम इकडे पन्नास सुट्टी द्या त्याने काढून काढून दिले मला कुणी ते बघ तू बाहेर नाही आलाय ते बघ सुट्टी द्या Goa police is forcefully come here sir, come here. सर काय झालं काय नाही मी तर चाललोय अच्छा Goa police is no, my driver is not working sir, really not working sir. My forceful आपको हिंदी आता है हिंदी नहीं सर कन्नड़ा बढ़ता इधर कन्नड़ा बढ़ता इधर वेर इज योर ड्राइवर वेर इज ड्राइवर ड्राइवर में आएगा बरं वेरी कुठे ड्राइवर किधर आहे आपका नाही हिंदी में मराठी अंडरस्टँड आहोत तर सर नमक अरे यार इतना चिल्लाना नहीं है यार प्लीज सर रिक्वेस्ट मी सर सर ಏನು ತಪ್ಪು ಇಲ್ಲ ಆದ್ರೂ ಮಾಡ್ತಾರೆ अरे ड्रिंकिंग आप नहीं बैड वर्ड्स my driver sir, heavy best driver sir, please help me sir. एक मिनट हाँ सर आपने ड्रिंक किया है गाड़ी में ड्रिंक था ती ड्रायव्हर होतं का नाही त्याला मारले तिने पोलिसांनी ओढून बाहेर घेऊन नाही त्याच्यामुळे ते दंगा घाललं नाही साहेब साहेब एक मिनिट सांगतो तुमचं नेम प्लेट नाही काही नाही ऐकून घ्या ना साहेब एक मिनिट साहेब प्लीज साहेब एक मिनिट साहेब प्लीज साहेब ऐकून घ्या तरी नेम प्लेट का नाही तुमचं साहेब इकडे बघा ना नेम प्लेट का नाही साहेब तुमचं नेम प्लेट का नाही मला सांगा तुमची नेम प्लेट का नाही मग नेम प्लेट का नाही मग मला सांगा हे बघा आता तुम्ही लावायला बरोबर नाही मग मला सांगा नाही नेम प्लेट आता गोव्याचे जे SP आहेत ना त्यांना मी विनंती करतोय की जे आता हे गोवा पोलीसचे आपले हे बघा यांची अवस्था बघा तुम्ही का नाही नेम प्लेट का नाही मला सांगा तुम्ही आम्हाला विचारताय ना आमच्यानं 500 रुपये घेतला की नाही दुपारी 500 रुपये घेतलाय मग आता एक नेम प्लेट का मग नेम प्लेट आता का लावला का मग नेम प्लेट तुमची का नव्हती मला सांगा हे बघा तुम्ही जर आमच्याकडनं जर चुकी जर असेल ना ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर 500 रुपये तुम्ही घेताय बरं त्याची पावती देत नाही दुपारी वेळेनं 500 रुपये घेतला की नाही सांगा तुमचं हे बघा ह्या खुर्चीवरती कोण असते इथं काय मग सांगा मग माझ्या नेम प्लेट का नव्हती आता सांगा तुमचं नाव दाखवा साहेब प्लीज तुमचं नाव दाखवा ना प्लीज साहेब मला नाव दाखवा तुमचं नाव दाखवा अहो तुमचं नाव दाखवा ना साहेब अहो मला नाव दाखवा मी माझं म्हणणं एवढंच आहे सीएम साहेब जे गोव्याचे जे आपले जे महाराष्ट्राचे आहेत ना
प्लीज त्यांना एक विनंती आहे, काय चाललंय दोडामार्गमध्ये सांगा. हे दोडामार्गचे पोलीस आहेत, महाराष्ट्रीयन पोलीस आहेत, आणि दुर्दैव असं की सगळ्या इथल्या लोकांना फसवतात, सगळ्या लोकांना पैसे वसुली करतात. हे नेम प्लेट का ठेवत नाहीत? नेम प्लेट का ठेवत नाहीत? कुठे गेले ते? कुठे गेले? मित्रांनो नमस्कार, मी ॲडव्होकेट संतोष मळवीकर आणि मी आता आहे दोडामार्ग पोलीस चौकीच्या बाहेर. आपण इथं पाहू शकता इथले जे पोलीस जे आहे ते येणार जाणाऱ्या सगळ्या महाराष्ट्रीयन लोकांना एवढंच सतवतात, त्यांच्याकडनं पैसे वसूल करतात आणि त्यांच्या ड्रेसवरती जर बघितलं तर साधी नेम प्लेट नसते. मी आता दुपारी बऱ्याच जणांचे फोन आल्यानंतर मी इथं प्रत्यक्ष आलो. हे बघू शकताय, ही पोलीस चौकी दोडामार्ग आहे आणि मी इथं ज्या वेळेला मला समजलं की इथं मुद्दाम नेम प्लेट लावली जात नाही, पैसे बेकायदेशीर वसूल केले जातात, तेव्हा प्रत्यक्ष इथं आलो आणि प्रत्यक्ष भेटण्याचा जेव्हा प्रयत्न केला त्यावेळेला मला इथले पोलीस अजिबात समोर आले नाहीत, उलट ते इथनं पळून गेले. त्याचाच व्हिडिओ मी आपल्याला दाखवतोय. बघा तुम्ही की इथं काय परिस्थिती आहे दोडामार्ग पोलीसची. रविवारी मी माझ्या काही मित्रांसोबत इकडं गोव्यामध्ये येत होतो आणि गोव्यामध्ये येत असताना आमचे 4-5 मित्र माझ्यासोबत होते. दोडामार्ग गोवा जी बाँड्रीवरती जे काही पोलीस होते तिथं आम्ही आल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितले की ड्रायव्हिंग लायसन दाखवा. मी सगळे डॉक्युमेंट दाखवले. सगळे डॉक्युमेंट दाखवल्यानंतर मी ड्रायव्हिंग लायसन घरी विसरलो होतो आणि ती ड्रायव्हिंग लायसन विसरल्यानंतर मी त्यांना विनंती केली की मी घराकडनं मागून घेतो. मात्र ते म्हणायला लागले 500 रुपये तुम्हाला द्यावे लागतील. मी लगेच त्यांना सांगितलं की 500 रुपये देतो, मात्र पावती द्या. मग मी खिशातनं काढले 500 रुपये आणि त्यांना दिले 500 रुपये. 500 रुपये दिल्यानंतर त्यांनी पावती द्यायला नकार दिला. मी त्यांना एवढंच सांगितलं की तुम्ही खूप चुकीचं करता. एक ॲडव्होकेट असून सुद्धा जर तुम्ही जर माझ्यानं पैसे घेऊन जर पावती देत नसाल तर मी तुमच्यावरती ॲक्शन घेणार. आणि तसाच मी गोव्यामध्ये आलो आणि संध्याकाळी परत मी 8 वाजता रिटर्न जात असताना त्याच स्पॉटला कर्नाटकची गाडी आली होती आणि ती कर्नाटकच्या गाडीमध्ये 5 मुलं होती, ज्याच्यामध्ये ड्रायव्हर जे होते ते नॉन ड्रिंकर होते, चांगलं सभ्य मुलगं होतं, त्यांच्याकडे डॉक्युमेंट होते, सगळं काही होतं. तरीसुद्धा त्यांच्याकडे पैशांची त्यांनी मागणी केली, त्याच लोकांनी, तेच पोलीस ऑफिसरनी. आणि ते पैशाची मागणी केल्यानंतर त्या मुलांनी सांगितलं आम्ही का पैसे देऊ, कारण आमचा ड्रायव्हर तर पिलेला नाही, डॉक्युमेंट तर सगळे आहेत. त्यावेळेला त्याला गाडीतनं बाहेर काढले आणि त्याला मारहाण केली. आणि माझी जेव्हा गाडी तिथं आली तेव्हा ती मुलं मला प्लीज हेल्प म्हणून जोरात ओरडायला लागली. मग मी गाडीतून उतरल्यानंतर त्या मुलांना सांगितलं तुमची काय चूक झाली, त्यांना मग थोडा न्याय देण्याचा प्रयत्न केला. मग मी त्या पोलिसांना एकच प्रश्न विचारला, तुम्ही प्रत्येक वेळी आम्हाला ड्रायव्हिंग लायसन विचारताय, डॉक्युमेंट विचारताय, RC विचारताय, मग तुम्ही कायद्यामध्ये आहे काय? मग ते म्हटले काय झालं, तुम्ही पोलीस आहात, मग तुमची नेम प्लेट का नाही आहे? तुम्ही पोलीस असेल तर तुमचा ड्रेस का नाही आहे? तर ते म्हटले तू सांगणारा कोण? मग लगेच मी मोबाईल काढला आणि समोर धरला आणि म्हटलं थांब आता उत्तर दे म्हटलं. आणि उत्तर दे म्हटल्यानंतर ते पळायला लागले म्हटलं 4ही पोलीस होते, ते 2 मिनिटात सगळे पोलीसच गायब, पोलीस स्टेशनमध्ये सगळेच गायब झाले. कुणाच्याही अंगावरती ड्रेस नव्हता, ज्यांच्या अंगावरती ड्रेस होता तिथे नेम प्लेट नव्हती. आणि एक जो त्रयस्थ माणूस होता, 3rd पर्सन होता, तो डायरेक्ट वसुली करत होता. मग मी तो व्हिडिओ स्वतः वकील असल्यामुळे दुसऱ्या दिवशी मी व्हायरल केला आणि तो व्हिडिओ एवढा गेला की सगळ्या महाराष्ट्रावर गोव्यामध्ये गेला. त्याच्यानंतर आज SP साहेबांनी मला बोलून घेतले. SP साहेबांनी बोलून घेतल्यानंतर आता जी मीटिंग झाली ते 3 वाजता बाकीचे स्टेटमेंट घेणार आहेत. त्यांनी मला सांगितलं की जे काही डॉक्युमेंट असतील ते द्या. मात्र मी त्यांना आता तेच सांगितलं की तुम्हाला मी फोटो दिलेत, ते पोलीस कोण आहेत ते दिलेत. अनेक मी असा व्हिडिओ दाखवतो ज्याच्यामध्ये ते पोलीस डायरेक्ट पैसे घ्यायलेत, असा व्हिडिओ दाखवतो म्हटलं. आणि तो व्हिडिओ मी आता दाखवून आलो, तो अजून मी व्हायरल केलेला नाही. मग मला सांगा, जर आम्ही टुरिस्ट जर असे बाहेरचे जर गोवा आमचं आहे, कोल्हापूरवाले काही फार लांबचे नाही, मराठी माणसं दूरची नाही आहेत, आम्ही प्रेमाखातर इथं येतोय. आणि इथं आल्यानंतर जर असा जर आम्हाला त्रास होत असेल, प्रत्येकाला दररोज इन्सिडेंट घडतात सांगा, मग कुठेतरी आवाज उठवला पाहिजे. Celebrate the joy of gifting this festive season with Bhagyalakshmi Cashews and Dry Fruits, your trusted destination for premium dry fruits, cashews, chocolate, sweets, and exquisite handicrafts in the heart of Panjim. We have elegant dry fruit boxes and imported chocolate to lavish gift hampers and handcrafted treasures to make your celebrations truly special. Enjoy exclusive festive offers for family, friends, or corporate gifting. Visit us at Shop number to Marwa Hotel, AMG Road, near Don Bosco School, Panjim. Shop number 40 Section 2, New Municipal Market, Panjim. Bhagyalakshmi, where gifting meets tradition.